अरे जेठा भाऊ आणि सोडी भाऊ आले नाहीत अजून? अरे हे बघ आले. अरे इथे तर सगळी मंडळी आधीच जमलेत. काय माझ्याशिवाय मैफिल सुरू नाही ना केली तुम्ही? अरे ये ना सोडी, ये ना. बस काय बोलताय? काय तुम्ही असं कसं बोलू शकता? तुम्हा लोकांशिवाय मैफिल कशी सुरू होऊ शकते? सोडी, तू आणि जेठालाल तुम्ही तर मैफिलीची जान आहात. अगदी बरोबर बोलला. अरे होय मेहता साहेब, मैफिलीची जान तर तुम्ही आहात. होय, नवीन वर्ष सुरू झालंय तर नवीन वर्ष सुरू होण्याच्या खुशीमध्ये काहीतरी करकरीत ऐकवा. तर बघा, हे जे करकरीत आहे ते येत आहे. हो जरा नीट ऐका. नव्या वर्षाचं असं आहे, इतिहास साक्षी आहे. नवीन वर्ष जेव्हा केव्हाही आलं आहे, एका वर्षापेक्षा जास्त टिकू शकलं नाही. मला सांगा, या नवीन वर्षात काय काय होणार आहे? सगळ्यांना काय एक्सपेक्टेशन्स आहेत? काय कुठलं टेन्शन? अरे जेठालाल, टेन्शन नाही, एक्सपेक्टेशन्स म्हणजे अपेक्षा काय आहेत. जेठालाल, या नवीन वर्षात तू इंग्लिश शिकून घे. हे नेहमी समजावण्याचं टेन्शनच संपेल. अरे इंग्लिश तुम्ही शिका अय्यर भाऊ. इंग्लिश मला येते, तुम्हाला येत नाही. तुम्ही ते वेगळ्या पद्धतीने बोलता ना, ते काही समजत नाही. परत परत विचारावं लागतं. अरे हे तर असं झालं, उलट्या बॉम्बा चोराच्या. बघा, आता तुम्ही इंग्लिश बरोबर मराठी पण शिकून घ्या भाऊ. म्हण अशी आहे की चोराच्या उलट्या बोंबा. बरोबर आहे ना मेहता साहेब? हो, बरोबर आहे. तर आपण मुद्द्यावर येऊया. अय्यरचा प्रश्न हा होता की नव्या वर्षाकडून आपल्याला काय आशा आहेत, काय अपेक्षा आहेत. तर तुम्हाला काय वाटतंय, नवीन वर्षात काय व्हायला पाहिजे? आपल्या सगळ्यात आधी माझी अपेक्षा तर विराट कोहली कडून आहे. विराट कोहली कडून? हा, अरे भाऊ बघा ना, 1983 मध्ये कपिल पाजीने आपल्याला वर्ल्ड कप जिंकवून दिला पहिला. त्यानंतर 2011 मध्ये MS धोनीने दुसरा वर्ल्ड कप जिंकवून दिला. आता 2019 मध्ये पण वर्ल्ड कप आहे ना क्रिकेटचा. त्यामुळे विराट कोहली आणि भारतीय टीम कडून हीच अपेक्षा आहे की त्यांनी तिसऱ्यांदा सुद्धा वर्ल्ड कप घरी आणावा. अगदी ही अपेक्षा तर अख्ख्या देशाला आहे. और अब्जींची इच्छा असेल तर ही अपेक्षा पूर्ण पण होईल. याच आशेवर की भारतीय टीम 2019 वर्ल्ड कप मध्ये विजयी होणार. तसं पण पुढच्या वर्षी आपल्या देशामधलं सगळ्यात मोठं इलेक्शन येत आहे. त्याबद्दल तुम्ही लोक काय म्हणाल? महत्वपूर्ण घटना आहे बाबा. जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीच्या सगळ्यात मोठ्या निवडणुका, आपल्या प्रजातंत्राचा सगळ्यात मोठा उत्सव आहे. तर या बाबतीत तर माझं तर हेच म्हणणं आहे की सरकार कुठलेही येऊ दे, देशात जितके गरीब आहेत त्यांची गरिबी संपून जावी आणि जितके अविवाहित आहेत त्यांची लग्न होऊन जावीत. हो, आणि कुठलंही सरकार येऊ दे पण त्यांनी महागाई कमी करावी. बरोबर, गरजेचं आहे. अगदी. अरे हे जे मोबाईलचे डेटा चार्जेस आहेत ना, ते सुद्धा अगदी 0 होऊन जायला पाहिजेत. याने लोकांना खूप दिलासा मिळेल. पोपटलाल, जर डेटा चार्जेस 0 झाले तर तुझ्या मोबाईलचं बिल 0 होऊन जाईल ना, कारण तू मोबाईलचं रिचार्ज तर करतच नाही. जर डेटा चार्जेस पण 0 झाले तर तुझ्यासाठी तर फोन फुकट होऊन जाईल ना. अरे मी मस्करी करतोय पोपटलाल. मस्करी काय, फुकट तर होणार जर चार्ज नसेल तर. अच्छा जेठालाल, तुला काय वाटतं शेअर मार्केटची काय अवस्था असेल यावर्षी? हे बघा मेहता साहेब, गेल्या वर्षी तर मार्केट फार ढचूपचू राहिलं. ढचूपचू म्हणजे? आता भाऊ तुम्ही ना इंग्लिश आणि मराठी सोबत गुजराती पण शिकून घ्या. ढचूपचू माहित नाहीये? अरे तर नाही माहिती. अच्छा भाऊ, ढचूपचू म्हणजे नरम गरम. अरे 2018 मध्ये ज्या लोकांनी मार्केटमध्ये पैसे लावले होते त्या सगळ्यांचं खूप नुकसान झालं. पण माझं मन असं म्हणतंय की 2019 मध्ये जोरदार तेजील आणि सगळ्यांना फार नफा होईल. करेक्ट आहे. अरे मला तर 2019 मध्ये शिक्षण जगतामध्ये फार मोठी मोठी आव्हाने दिसत आहेत. आव्हान कसले भिडे भाऊ? अरे हे मोबाईल, गेमिंग, इंटरनेट हे दिवसेंदिवस वाढतच चाललंय. त्यामुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता भंग करण्यासाठी साधनं वाढतच चालली आहे. अगदी बरोबर आहे. आजच्या काळातलं सगळ्यात मोठं आव्हान आहे हे. पण या आव्हानांचा विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि पॅरेंट्सला मिळून सामना करावा लागेल. पण याचा दुसरा पैलू पण आहे भिडे. काय आहे की मित्रा, आपल्या जमान्यात माहिती मर्यादित होती, माहिती मिळवण्याची साधनं पण मर्यादित होती. पण आजकालचे विद्यार्थी खूप स्मार्ट आहेत बाबा. त्यांच्याकडे सगळी माहिती त्यांच्या हातावर, बोटावर आहे. हो, ते पण आहे.
सगळ्या टेक्नॉलॉजीज आजकालचे सगळे ट्रेंड्स आजच्या जनरेशनला माहित असतात. हो भाऊ, या बाबतीत तर मीही सहमत. स्वास्थ्य आणि निरोगीपणाच्या दृष्टीने पाहिलं तर या नवीन वर्षात ना खूपच अडचणी येणार आहेत. लोकांनी घरात कमी आणि बाहेर जास्त खायला सुरुवात केली आहे ना. पण डॉक्टर हाती, तुम्हाला आणि मला हे बोलायचा जरा पण अधिकार नाहीये, कारण आज सकाळीच जाऊन आपण 56 भोग खाल्लेला आहे. मेहता साहेब, कधी कधी चालतं, पण रोज बाहेर लंच आणि डिनर करणं ही तर नक्कीच योग्य बाब नाहीये ना. ओय हो यारो, हे चुकीचं आहे. ओय माझं तर घरीच असतं जेवण, रोशन डार्लिंगच्या हातांनी बनलेलं टेस्टी टेस्टी डिलिशियस. अरे मी तर घरी एकटाच राहतो, तरी सुद्धा बाहेर खात नाही. घरीच जेवण बनवतो आणि घरीच खातो. व्हेरी गुड पोपटलाल, कीप इट अप. थँक्यू. अरे मित्रांनो, फिल्म इंडस्ट्रीमध्ये मागच्या वर्षी चांगल्या चांगल्या फिल्म्स आल्या. हो, पण ज्याची गोष्ट चांगली होती त्याच फिल्म यशस्वी होऊ शकल्या. आणि असंच व्हायला पाहिजे. मित्रा, ऑडियन्स बदललाय आणि दर्शकांनी स्पष्टपणे सांगून टाकलं आहे की तुम्ही आम्हाला विदेशी लोकेशन्स दाखवून किंवा मोठमोठे तारे आणून सगळं चकचकीत करून फिल्म चालू नाही शकत. त्यासाठी चांगली गोष्ट असणं आवश्यक आहे. अगदी अगदी. आणि कौटुंबिक मनोरंजन सुद्धा. अगदी बरोबर आहे. असंही मागच्या वर्षी फिल्म इंडस्ट्रीमध्ये लग्न पण खूप झाली आहे. हा, अनुष्का शर्माचं लग्न विराट कोहलीशी, रणवीर सिंगचं लग्न दीपिका पादुकोणशी आणि प्रियंका चोपडाचं लग्न निकी जोनसशी आणि ती आहे ना ती अनिल कपूरची मुलगी सोनम कपूरचं लग्न आनंद आहुजाशी. पण मला वाटतं 2019 मध्ये हे असं चालू राहणार आहे. अरे पोपटलाल, मग तू सुद्धा या काळाचा फायदा घे ना भाऊ. कसा? अरे भाऊ, फिल्म लाईनच्या एखाद्या हिरोईनला पकडून लग्न करून टाक. अरे वा, हिरोईनच्या सोबत पोपटलालचं लग्न. आपला पप्पू एखाद्या हिरो पेक्षा कमी थोडाच आहे. पण सोडी एक गोष्ट समजत नाहीये की आपला पोपटलाल एखाद्या हिरो पेक्षा कमी नाहीये, तरी सुद्धा त्याला एखादी हिरोईन मिळत का नाहीये. अरे जेठालाल, हिरोईन सोडा, एखाद्या सामान्य मुलीने सुद्धा होकार दिला तरी लग्न करून टाकेल हा, हो की नाही? हो भाऊ. पप्पू, तुझं लग्न होईल, तू आशा सोडू नकोस. कोणती आशा? अरे आशा, ओय आशा म्हणजे धीर. धीर सोडू नकोस. तुझं लग्न या वर्षी नक्की होऊन जाईल बघ. थँक्यू सोडी. मित्रांनो, वर्ष येऊ दे किंवा जाऊ दे, सरकार बदलू दे किंवा न बदलू दे, मार्केट वर जाऊ दे किंवा खाली जाऊ दे, पण एक गोष्ट कधीच बदलू शकत नाही. काय? आणि तो आहे अब्दुलचा सोडा, मसालेदार सोडा. अगदी बरोबर आहे. अजून एक अशी गोष्ट आहे जी कधीच बदलणार नाही, आणि ती आहे आपल्या सगळ्यांची मैत्री. याच गोष्टीवर आपल्या गोकुळधामच्या पुरुष मंडळींसाठी होऊन जाऊ दे सोडा. हो, 2 मिनिट. अरे एक मिनिट. नवीन वर्षाचा पहिला सोडा पिण्याआधी एक गोष्ट सांगू इच्छितो. खूपच गंभीरतेने ही गोष्ट मी हृदय तळाच्या अनंत खोलीपासून सांगतोय की या गेलेल्या वर्षामध्ये, म्हणजे मागच्या वर्षात अजाणतेपणी काही त्रुटी झाली असेल, माझ्याकडून चुका झाल्या असतील, किंवा मी तुमच्यापैकी कोणाचं मन दुखवलं असेल, तर प्लीज या वर्षी पण तयार राहा, कारण वर्ष बदललंय, आपण नाही बदललो. आपण नाही बदलणार. ओय अब्दुल, बनव पटापट सगळ्यांसाठी सोडा बनव.